नमस्कार मित्रांनो. काही वेळापूर्वी मी लाईव्ह यूट्यूब लाईव्ह होतो. काही टेक्निकल कारणाने तो सेशन मला कंटिन्यू नाही करता आला. सो मी म्हणून तोच कन्सेप्ट मी परत एक रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. ओके. कन्सेप्ट असा होता की असेट अलोकेशन. सो असेट अलोकेशन म्हणजे काय? असेट अलोकेशन मध्ये महत्वाचे कोणते पॅरामीटर कन्सिडर केले जातात आणि त्याचा आपल्याला कशा पद्धतीनं आपण विचार केला गेला पाहिजे हे पाहण्याचा आजचा प्रयत्न होता. ओके. सो ते पाहूयात आपण आणि ते पाहत असताना आपण एका स्लाइड प्रेझेंटेशनच्या मदत घेणार आहे. ओके. येस, हिअर वी गो. या. सो पहिल्यांदा मग आपण पाहूया की असेट अलोकेशन म्हणजे काय? त्याची व्याख्या काय आहे? सो असेट अलोकेशन अ प्रोसेस ऑफ अलोकेटिंग इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ अमंग द डिफरंट असेट क्लास. मग हे वेगवेगळे असेट क्लास असतात ज्याच्यामध्ये गोल्ड आहे, डेट कॅटेगरीज आहे, ज्याच्यामध्ये रिअल इस्टेट आहे, ज्याच्यामध्ये कमोडिटीज आहे, भरपूर आहेत. सो पर्टिक्युलरली आता आपण जे पाहणार आहोत हे म्युच्युअल फंडच्या रिलेटेडच पाहणार आहोत. आपला जो इंटरेस्ट आहे हे असेट अलोकेशन हे विदिन द म्युच्युअल फंड हा आपला कॉन्सन्ट्रेटेड टॉपिक आहे आणि त्याच्या रिलेटेड आता आपल्याला काय थॉट प्रोसेस आपण ठेवली गेली पाहिजे ते आता आपण पाहणार आहोत. असेट अलोकेशनचा पर्पज एकच आहे की ज्याच्यामध्ये आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, आपली जी आपल्याला एक्सपेक्टेड रिटर्न्स पाहिजेत आणि ज्याच्यामध्ये आपल्याला रिस्क कमी करायचे. रिस्क कमी करून आपल्याला आपले रिटर्न्स वाढवायचे आहेत आणि त्याच्यासाठीच आता आपण असेट अलोकेशन पाहणार आहोत. काय टेक्निकली काय आपल्याला ह्या कन्सेप्टमध्ये सायन्समध्ये फायनान्समध्ये काय कोणकोणते पॅरामीटर्स लक्षात गेले गेले आहेत ते आता आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एक मिथ आहे, म्हणजे एक असं म्हटलं जातंय की 100 जर वय असेल आणि आपलं जे एक्झिस्टिंग वय आहे, इन्व्हेस्टरचं वय आहे, हे 100तून वजा केलं की जे काही उरतंय ते इक्विटी असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट केली गेली पाहिजे, असं एक म्हण आहे किंवा असं बोललं जातं. सो मित्रांनो, तसं काही नाहीये. म्हणजे जर एखाद्या इन्व्हेस्टरचं वय 30 असेल आणि 100 वजा 30 70, मग 70% त्याचं इक्विटीमध्ये एक्सपोजर घेतलं गेलं पाहिजे असं म्हटलं गेलं जातं. किंवा एखाद्याचं वय 60 असेल, 60 म्हणजे 40% राहतात, तर 40% हे इक्विटीमध्ये ठेवले गेले पाहिजे असं राहतं. असं काही नाहीये. याच्यामध्ये ना माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करतो की जो डिफरंट इन्व्हेस्टर्सशी डील केल्यानंतर, डिफरंट डिफरंट एज कॅटेगरीच्या इन्व्हेस्टर्सशी डील केल्यानंतर, त्यांच्याशी चर्चा, त्यांच्याशी संभाषण वगैरे यांच्याशी केल्यानंतर ना माझं एक स्वतःचं अंडरस्टँडिंग बनलेलं आहे. ते मी तुम्हाला पहिला हा कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर मी तुम्हाला शेअर करेन. तत्पूर्वी आपण पाहूया की कन्सेप्ट काय आहे. कन्सेप्ट असा आहे की हे 3 पॅरामीटर्स आहेत, ज्याच्यामध्ये पहिला आहे टाइम फॅक्टर. म्हणजेच आपल्या इन्व्हेस्टमेंटसाठी आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करतोय, त्याच्यामध्ये आपण किती वेळ देऊ शकतो ती इन्व्हेस्टमेंट किंवा तो आपला फंड तो किती वेळासाठी आपण तिथे ठेवू शकतोय, तो एक झाला टाइम फॅक्टर. दुसरा आहे करंट फायनान्शियल सिच्युएशन. हा ना अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे की जो आपण विचारात घेतला गेला पाहिजे. आणि तिसरा आहे रिस्क टॉलरन्स. हे पहिले जे 2 आहेत हे ह्याला वेगवेगळे इन्फ्लुएन्स फॅक्टर आहे. म्हणजे आपला टाइम हॉरिझॉन, म्हणजे आपला गोल कोणता आहे. मुलांचे शिक्षण असेल, मग मुलांचे शिक्षण असताना आत्ता मुलाचं वय काय आहे, लेटेस्ट से आत्ता मुलाचं वय 10 आणि 10 पेक्षा कमी एज असेल तर आपल्याला टाइम हॉरिझॉन 8-10 वर्षांचा तरी कालावधी आपल्याला सहज भेटतोय. आणि तेच जर मुलांचं वय जर साधारण इयत्ता 8वी-12वी किंवा 10वी-12वी मध्ये असतील, तर त्या केसमध्ये आपल्याला हायर एज्युकेशनसाठी अत्यंत कमी वेळ भेटतोय. मग त्याच्यानुसार आपल्याला आपल्याला असेट अलोकेशन्स म्हणजेच म्युच्युअल फंडच्या स्कीम्स निवडायला आपल्याला मदत होते. जर एखादा शॉर्ट टर्म गोल असेल तर शॉर्ट टर्म कॅटेगरीच्याच म्हणजेच म्युच्युअल फंड डेट कॅटेगरीच्या स्कीम्स आपल्याला घेणं गरजेचं राहतं. ज्याच्यामध्ये आपल्याला तिथं व्होलॅटिलिटी राहत नाही आणि आपल्याला पाहिजे त्यावेळेस पैसे ते त्या पर्टिक्युलर गोलसाठी अवेलेबल होतात. दुसरा आहे करंट फायनान्शियल सिच्युएशन.
हे पण अत्यंत लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टरकडं जर इमर्जन्सी फंड आहे का? त्याच्यामध्ये त्याचं उत्पन्न किती आहे? त्याचं वय किती आहे? त्याच्यावरती कर्ज किती आहे? तो कर्ज असेल तर हप्ता किती भरतो? उत्पन्नातील शिल्लक किती राहतात? घर खर्चाला किती राहतं? तो त्याच्यामध्ये हप्ता किती भरतो? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो, ज्यावेळेस असेट अलोकेशन करतात त्यावेळेस. आणि ज्याचं कर्ज नाहीये, ज्याचं इमर्जन्सी फंड आहे, अशा सिच्युएशनमध्ये आणि लाँग टर्म आहे, म्हणजे मुलं एज्युकेशनचा जर विचार केला गेला, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेळ आहे. मुलांचं वय आत्ता कमी आहे, तर अग्रेसिव्हली म्हणजेच स्मॉल कॅप, मिड कॅप किंवा ज्याच्यामध्ये इक्विटीचं प्रोपोर्शन जास्ती असते, अशा स्कीम्समध्ये आपल्याला जाण्याला काहीच हरकत नाही. मग ते फ्लेक्सी कॅप असेल किंवा मल्टी कॅप असेल, अशा कोणत्याही एखाद्या स्कीममध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू करणं काहीच हरकत नाहीये. पण ज्याच्यामध्ये आपल्याला इमर्जन्सी फंड नाहीये, ते गोल्ड शॉर्ट टर्म आहे, मग डेट कॅटेगरी, बॅलन्स एडवांटेज स्कीम्स वगैरे अशा अशा आपल्याला म्युच्युअल फंड स्कीम्स आपल्याला तिथे विचारात घेतल्या गेल्या पाहिजेत. आता रिस्क टॉलरन्स वरती येऊ. रिस्क म्हणजे आपले जे पैसे जिथं कुठं इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत, तिथल्या त्या असेट क्लासबद्दल किंवा त्या स्कीमबद्दल किंवा तिथं पैसे ठेवल्यानंतर त्या पैशांचं पुढं काय होतं याच्याबद्दलचं नॉलेज आपल्याला अत्यंत असणं गरजेचं आहे. मग हे नॉलेज असणं म्हणजे काय? तर ज्यावेळेस आपण इक्विटीमध्ये पैसे ठेवतो, तर इक्विटीचा स्वभावच असा आहे, म्हणजे त्या मार्केटचा स्वभावच असा आहे, की तो वर-खाली होतं. आणि हे वर-खाली सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट केल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये ते त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन राहतं. म्हणजेच वर-खाली होत राहतो. मग हे वर-खाली होण्याचं प्रमाण कधीपर्यंत असतंय? तर साधारण पहिले 3 वर्षे, 4 वर्षांपर्यंत हे फ्लक्च्युएशन राहू शकतं. आणि तिथून पुढं मात्र हे फ्लक्च्युएशन राहत नाही. मग तिथून पुढं आपल्याला अपेक्षित त्याचा परतावा भेटतो. 12 ते 13% पर्यंत मिनिमम तर परतावा भेटतोच भेटतो. जर आपलं इक्विटीमधलं एक्सपोजर असेल तर. मग हा जर स्वभाव किंवा ह्या मार्केटचा स्वभाव आपल्याला म्हणजेच इन्व्हेस्टरला जर माहीत झाला, की बाबा रे आपण पैसे जर इन्व्हेस्टमेंट केले तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याचा इन्व्हेस्टमेंट केलेल्या अमाउंटपैकी ते मायनसमध्ये पण जाऊ शकतं किंवा हायर साइडला पण जाऊ शकतं. हे फ्लक्च्युएट होतं. हे जर माहीत असेल, तर कुठेतरी त्याच्याबद्दलची जी मनातली भीती आहे, ती तिथं राहणार नाहीये. आणि हे असणं अत्यंत गरजेचं आहे. जर हे नेचर मार्केटचं नेचर आपल्याला जर माहीत झालं, तर लाँग टर्ममध्ये आपल्याला निश्चितपणे आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. सो हे असे 3 फॅक्टर्स आहेत, की जे विचारात घेतले गेले पाहिजेत. म्हणजे टाईम होरायझन आपल्याला वेळ किती आहे, करंट फायनान्शियल सिच्युएशन, इथं त्याच्यामध्ये इमोशनल फॅक्टर कन्सिडर केला गेला पाहिजे आणि तिसरं आहे रिस्क टॉलरन्स. म्हणजे केवळ फक्त रिटर्नसाठी म्हणून अग्रेसिव्हली इक्विटीमध्ये जर आपण एक्सपोजर घेतलं गेलं आणि नंतर जर इमर्जन्सी फंड नाहीये, मग काहीतरी अचानक पैसे गरज पडले, आपल्याला काढायचे जर असतील, तर त्यावेळेस कदाचित मार्केट जर डाउन असेल आणि तर आपल्याला निगेटिव्हमधून आपल्याला रिडम्पशन करावं लागेल. मग तेही डिफिकल्ट राहील. इन्व्हेस्टरला ते डायजेस्ट पण करता आलं पाहिजे. किंवा आपल्याला जर एखादं ऑलरेडी कर्ज आहे, ऑलरेडी तो इन्व्हेस्टर स्ट्रेसमध्ये आहे, कर्ज चालू आहे, घर खर्च चालवायचा असतो आणि त्याच्यामध्ये जर पुन्हा रिटर्न जास्ती पाहिजे असतात, म्हणून जर आपण अग्रेसिव्हली जात असू, तर ते पण थोडंसं रिस्की राहतं. तसंही करायला नाही पाहिजे. मग हे असे 2-3 फॅक्टर्स असे आहेत, की ज्यावेळेस हे विचारात घेतले गेले जातात, तर त्यावेळेस आपला जो पण काही निर्णय असेल, मग तो लेस अग्रेसिव्ह कॅटेगरीतला असेल किंवा अग्रेसिव्ह कॅटेगरीतला असेल, तर आपल्याला कुठं निश्चिंत आणि अ, शांततेत तो इन्व्हेस्टमेंट जर्नी आपल्याला करता येईल. सो असे हे 3 महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत, की जे विचारात घेतले गेले पाहिजेत. मला असं वाटतं, की हे तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड समजलेलं आहे. आता मार्केट ज्यावेळेस कमी होतं, त्यावेळेस तुमची काय रिएक्शन राहते? म्हणजे एखाद्या वेळेस मार्केट कमी होतं, मग काही पर्सेंटेजमध्ये 5-10% होतं, 20% पर्यंत होतं, 2-4% होतं, 1-2% तर त्याची नॉर्मल मूव्हमेंट राहते. मग ज्यावेळेस मार्केट कमी होतं, त्यावेळेस आपलं अंडरस्टँडिंग वाढलं पाहिजे. म्हणूनच आता आपण पुढचा एक कन्सेप्ट पाहणार आहोत. मग हा कन्सेप्ट का पाहतोय?
तर आपल्याला आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, पर्टिक्युलरली वी आर टॉकिंग अबाउट म्युच्युअल फंड. मग हे म्युच्युअल फंडची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, ही इन्व्हेस्टमेंट जर लाँग टर्ममध्ये आपण जर राहिलो इन्व्हेस्टेड, तर खऱ्या अर्थानं चांगला परतावा भेटेल, हे सांगण्याचा एक प्रयत्न आहे माझा. बघा, इथं पण ना, हे असेट अलोकेशनमध्ये एक महत्त्वाचा मी जसं म्हटलं होतं ना, की माझाही एक्सपिरियन्स तुम्हाला इथं सांगणार आहे. माझा एक्सपिरियन्स म्हणजे काय, तर मी अनेक इन्व्हेस्टर च्याशी आता मी डील करतोय किंवा त्यांच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल त्यांच्याशी बोलत राहतोय. सो जर इन्व्हेस्टरचे एज जास्ती असेल आणि त्याला इक्विटी बद्दलचं नॉलेज असेल, तर इक्विटीतलं एक्सपोजर जास्ती जरी घेतलं, तरी काहीच हरकत नाहीये. कारण इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मार्केटचा अप्स डाउन्स काय होतात, ती व्होलॅटिलिटी काय असते, याच्याबद्दलचं जर टेक्निकल नॉलेज असेल, तर तो इन्व्हेस्टर मग त्याचं वय काहीही जरी असलं, जास्ती जरी असलं, जास्ती वय असल्यानंतर कसं असतं, लायबिलिटीज असतात, मुलांचे शिक्षण असते, स्वतःची रिटायरमेंट असेल, खर्च वाढलेला असतोय. अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा एक्सपोजर जास्तीचं घ्यायला काहीच हरकत नाही. जर त्याला या असेट क्लास बद्दलचा अवेअरनेस असेल, या असेट क्लास बद्दलची टेक्निकल माहिती असेल तर. हा माझा अनुभव आहे त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस तसं इन्व्हेस्टरची मनस्थिती असते, त्यावेळेस अग्रेसिव्हली आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. ओके. सो आता मार्केट अप डाउन होतं आणि भविष्यात ते मार्केट वाढेल का? हा एक बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो आणि हा पर्टिक्युलरली प्रश्न जे ह्या मार्केटबद्दल म्हणजे शेअर मार्केटबद्दल ज्यांना काही माहीत नाहीये, फारसं त्यांच्याबद्दलचा अवेअरनेस नाही, त्यांच्याकडून हा प्रश्न येत असतोय. तर त्यांना मला सांगणं गरजेचं काय वाटतं, की हे आपल्या देशामध्ये एक जबरदस्त अशी एक कन्झम्पशन स्टोरी आहे. कन्झम्पशन स्टोरी म्हणजे काय? तर आपल्या देशामध्ये आपल्या देशाचं वय साधारण हे 27 एज आहे. म्हणजे आपल्या देशाचं जे वय आहे हे 27 आहे, ज्याच्यामध्ये 27 वयातला तरुण हा साधारण कमवता एज आहे आणि कमवण्याचं जे काही कालावधी आहे पुढचे 30-35 वर्षांचा आहे. मग हा तरुण 30-35 वर्ष पुढचे कमवणार आहे आणि कमवलेला तो काय घरात पैसे ठेवणार नाही, तर तो खर्च करणार आहे. ठीक आहे. मग हे खर्च कुठं-कुठं करणार आहे? तर सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत जे काही कंझ्युम करणार आहे, त्या प्रॉडक्टचं प्रत्येक कंपनी अस्तित्वात आहे. म्हणजे लेट अस से सकाळी तो उठल्यानंतर ब्रश करतोय. ब्रश केल्यानंतर तो अंघोळीला जातोय. मग तो तिथं साबण वापरत असेल. बाहेर आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर कपडे घालतो ऑफिसला जाण्यासाठी. मग ऑफिसला जात असताना जे कपडे असतील, ते ब्रँड्स असतील कपड्यांचे किंवा किचनमधून तो नाश्ता घेतो. नाश्ता केल्यानंतर नाश्ता बनवण्यासाठी काय-काय वस्तू लागतात. मग ते गॅस असेल किंवा तेल असेल किंवा आपली घरातली युटेन्सिल्स असतील, भांडी असतील वगैरे ती भांडी किंवा तो परत घरातून बाहेर पडल्यानंतर तो ऑफिसला जात असताना कोणती व्हेइकल वापरतो. स्वतःची वापरतो, पब्लिक वापरतो, की भाड्याने घेतलेले वापरतो. कोणतीही व्हेइकलनी तो ऑफिसला जात असतोय. सो हे सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत, हे तो कंझ्युम करतोय, वापरतोय. असं सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत साधारण 250 प्रॉडक्ट्स तो वापरतो. मग हे 250 प्रॉडक्ट्स कंटिन्युअसली वापरले गेले जाणार आहेत आणि हे वापरले जाणार आहेत, तर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग होणार आहे, तर त्या कंपन्या तिथं ते प्रोडक्शन करणार आहेत. प्रोडक्शन केल्यानंतर तिथलं ती जी काही कंपन्यांचं जे काही सायकल आहे, ती कंटिन्युअसली राहणार आहे. का तर वापरणारा कोण ना कोणतरी आहे. मग इथं एक गोष्ट होऊ शकते, की लेट अस से आजच्या तारखेला 10-12 कंपन्या आहेत, की ज्या पेस्ट मॅन्युफॅक्चरिंग करतात. मग त्यातली एखादी कंपनी काही कारणानं लॉसमध्ये जाऊ शकते. पण बाकीच्या काही कंपन्या आहेत, की ज्या चांगल्याच काम करतात. मग इथं फंड मॅनेजर काय असतो, की तो विचार करतो, की कोणती कंपनी एक एक कॅटेगरी घेतो आपण प्रॉडक्टची, की पेस्ट मॅन्युफॅक्चरिंग करणारी. कोणती अशी कंपनी आहे, की जी पेस्ट चांगल्या प्रकारे ते बनवते, ते क्वालिटी आहे त्या प्रॉडक्टची, त्याचं मॅनेजमेंट चांगलं आहे, त्यांचं देशामध्ये चांगलं पेनिट्रेशन आहे, चांगल्या कानाकोपऱ्यात त्या पेस्टचा वापर केला जातो. अशा कंपनीला त्या अशा कंपनीत ते फंड मॅनेजर इन्व्हेस्टमेंट करतात. मग इथं ती पर्टिक्युलरली एखादी कंपनी कुठली डुबली तरी किंवा ती कंपनी लॉसमध्ये गेली,
तरी त्याचं ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही, कारण त्याचं काम, त्याच्याबद्दलचा रिसर्च, त्याच्याबद्दलचा अभ्यास हा 24 तास एंगेज असलेला तो व्यक्ती म्हणजेच तो फंड मॅनेजर करत असतोय. पण पेस्ट तर सगळेच जण वापरणार आहेत. म्हणून असं जे काही 250 प्रॉडक्ट्स आहेत मिनिमम, की ज्याच्यामध्ये आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट आपण केली गेली पाहिजे. त्याच्यामुळं आणि हे कन्झम्पशन कंटिन्युअसली राहणार आहे. ओके. सो आता आपण ठळक-ठळक पाहू, की हे बघा इथं एसीचं उदाहरण आहे, घरातले काही शोकेस आहेत, त्याचे कंपनी आहेत, घड्याळ आहे. प्रत्येक गोष्ट असेल, अभ्यासातले मुलांचं बुक्स असतील वगैरे त्या प्रत्येक गोष्टीत ती एक कंपनी आहे, की जी मॅन्युफॅक्चरिंग करते. मॅन्युफॅक्चरिंग करते तर त्याचं बॅलन्स शीट चांगलीच राहणार आहे आणि त्याच कंपन्यांमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट जात राहणार आहे. सो अशी ही कंटिन्युअसली कन्झम्पशन स्टोरी असल्यामुळं ना, आपल्याला निश्चिंत राहायचं आहे, की पुढच्या 15-20 वर्ष तरी ही स्टोरी स्ट्रॉंगली राहणार आहे. आता ऑन दी अदर हँड एक जपानचं उदाहरण घेऊ. जपान एक असा देश आहे, की जिथं इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे तिथं आपल्याकडे कशा ट्रेन आहेत, तर त्या देशामध्ये तशा बुलेट ट्रेन्स आहेत. एवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे. मग अशा देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला एवढा स्कोपच नाहीये. मग त्याच्यामुळे तिथलं जे कन्झम्पशन आहे, जेवढं आपल्या देशाचं आहे, तेवढं स्ट्राँग नाहीये. आणि तिथल्या देशाचं जर ज्यावेळेस आपण आता त्या देशाचं वय जर आपण विचारात घेतलं गेलं, तर ते वय पण 50 ते 60च्या दरम्यान आहे. मग तिथं थोडासा त्या इक्विटी असेट क्लासचा जो वाढण्याचा जो दर आहे, तो त्याच्यामध्ये मर्यादा आहे. त्याच्यामध्ये फारशी ग्रोथ दिसत नाहीये आता इतिहासामध्ये. सो तसेच ते कंटिन्यू तिथं राहणार आहेत अजून काही वर्षे. पण आपला देश असा एकमेव देश आहे जगाच्या पाठीवर, की जिथं ही जी स्टोरी आहे, पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं त्याचं एक एडव्हांटेज आपल्याला झालेला आहे, की ज्याच्यामुळे ही स्टोरी कंटिन्युअसली राहणार आहे पुढचे 15-20 वर्ष, 30 वर्ष तरी साधारण. आणि हीच आपल्यासाठी खऱ्या अर्थाने एक संधी आहे, की ज्याच्यामध्ये आपण इक्विटी असेट क्लासला गांभीर्याने घेतलं पाहिजे. जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आपण याच्यामध्ये केली गेली पाहिजे. मग ही इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण कुठेतरी रिस्क किंवा भीती राहू नये, हाच या आजच्या ह्या सेशनचा माझा प्रयोग आहे किंवा हेच अवेअरनेस वाढावा, हाच माझा याच्या पाठीमागचा प्रयत्न आहे. आता इथे एक एक्झाम्पल घेतलंय डी-एस-पी फ्लेक्झी कॅप फंडचं. आता हे एक एक्झाम्पल घेतलंय. डी-एस-पीचंच का घेतलं असं काही नाही, तर कोणत्याही स्कीमचं जर असं आपण घेतलं, तर हे कमी जास्त प्रमाणात अशाच पद्धतीला आपल्याला रिझल्ट्स पाहायला भेटतील. मग हे काय पाहतो आता आपण? हा चार्ट कशाचा आहे? तर हा एन चार्ट आहे साधारण गेल्या 25 वर्षांचा आहे. इथं 97 ते 2005 आहेत. पुढल्या स्लाइडमध्ये पुढचं आहे. तर इथं काय पाहतो आपण, की ज्यावेळेस मार्केट डाउन होतंय, आता इथं साधारण 98 ते 99च्या केसमध्ये तर जवळपास 70% मार्केट डाउन झालेलं आहे. पुढं इथं 2000च्या दरम्यान पण जवळपास 26% मार्केट डाउन झालेलं आहे. सो असं हे साधारण ह्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास हे पहा इथं 2000, 2004, 2006, 2008, 13, 2018, 2020 अशा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 7 ते 8 वेळा मार्केट हे 20% जास्ती फॉल झालेलं आहे. 8 ते 10 वेळा. सो जर हिस्ट्री असेल, तरी सुद्धा जर तुम्ही चार्ट पाहिला, तर हे लक्षात येईल, की हे लाँग रनमध्ये हे मार्केट अप ट्रेंडलाच आहे. म्हणजे हे वाढतच आहे. भले हे कमी जास्त त्या कालावधीमध्ये कमी जास्त, कमी जास्त झाला असेल, पण लाँग टर्ममध्ये हे मार्केट वाढलेलंच आहे आणि हाच सिनारिओ ह्या कन्झम्पशन स्टोरीच्या आधारे भविष्यामध्ये आपण असं म्हणू शकतोय, की हे कंटिन्युअसली असंच राहणार आहे. ठीक आहे. आणि ह्याचंच एडव्हांटेज आपल्याला घ्यायचं आहे. ते कसं घ्यायचं आहे, की बघा लमसम इन्व्हेस्टमेंट आहे साधारण 10-1 लाख रुपयांची जर ह्याच्यामध्ये टाकली गेली असती सुरुवातीला, तर 25 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याचे 8.17 कोटी रुपये झाले असते. आणि एस-आय-पी जर 10,000 ची सुरुवात केली असती, तर त्याचे 5.10 कोटी रुपये झाले असते. म्हणजे 5 ते 5.25 कोटी रुपये एस-आय-पीचे झाले असते 10 लाखाचे, 8 कोटी झाले असते 25 वर्षात.
तुम्ही आता थोडंसं मनन चिंतन करा, की एवढे रिटर्न असा कोणता असेट क्लास आहे, की ज्यानं ह्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये दिलेला आहे. मग भविष्यात देते हाच प्रोपोर्शनेट राहील का भविष्यामध्ये? तर हो. मग होचा सपोर्ट काय आहे? म्हणजे हो कशावरून आपण म्हणतोय? तर ह्या कन्झम्पशन स्टोरीवरून म्हणतोय. ही जी कन्झम्पशन स्टोरी आहे, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत साधारण 250 असे प्रॉडक्ट्स आहेत, की जे आपण कंटिन्युअसली वापरतोय आणि हे वापरण्याचं जो प्रमाण आहे, हे कंटिन्युअसली आपलं राहणारच आहे भविष्यामध्ये. आणि याच आधारे आपण असं म्हणू शकतो, की पुढची जी वाटचाल आहे, ही अशी अजूनही अप ट्रेंडमध्येच राहणार आहे. आणि याच आधारे आपण हे तर कन्क्लूड करायचं आहे, की ही जी संधी आहे इक्विटी असेट क्लासकडे पाहण्याची, ही संधी म्हणून पाहता आलं पाहिजे, अपॉर्च्युनिटी म्हणून पाहता आलं पाहिजे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आणि हे इन्व्हेस्टमेंट करत असताना आपल्याला आपल्या गोलचा असलेला किती कालावधी आपल्याकडे आहे, आपला फायनान्शियल सिच्युएशन काय आहे आणि आपण या असेट क्लासबद्दल घाबरतो का? ह्या सगळ्याचा विचार करून याच्यामध्ये स्कीम सिलेक्शन केलं गेलं पाहिजे. ओके. सो बघा, साधारण 50% ह्या म्हणजे 2000 ते 2002 च्या कालावधीमध्ये 50% मार्केट डाउन होतं. पण ज्यावेळेस लाँग टर्ममध्ये आपण पाहतो, तर हा जो डाउनफॉल होता भूतकाळातला, हा नॉर्मल वाटायला लागतो. इतकं हे अप ट्रेंडमध्ये आपलं मार्केट पुढं गेलेलं दिसतंय. सो असंच भविष्यामध्ये जाणार आहे. सो याच्यामुळं मी पुन्हा तेच सांगतोय, की या असेट क्लासकडे म्हणजेच म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट करणं हे आपण अग्रेसिव्हली विचारात घेतलं गेलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण ॲक्शन केली पाहिजे. आता इथं एवढंच आपण सगळं पाहतोय 8-10 कोटी रिटर्न भेटलेले आहेत वगैरे हे सगळं पाहतोय. पण इथं एक बिहेवियरल गॅप नावाचा एक कन्सेप्ट आहे. तो मला इथं नमूद करणं गरजेचं वाटतं. तो आहे चार्ल्स रिचर्ड्स नावाच्या एका व्यक्तीनं याच्यामध्ये एक फंडा मांडलेला आहे त्यानं, की इन्व्हेस्टमेंट ॲक्चुअली थेरॉटिकली रिटर्न्स हे जास्ती प्रमाणात आहेत. ठीक आहे. पण प्रॅक्टिकली अनेक इन्व्हेस्टरांना तो बेनिफिट नाही भेटला गेलेला, की जो इथं म्हणतोय, की लमसम 10 लाखाचे 8 कोटी झालेले आहेत किंवा 10,000 ची सीप असेल तर 5-6 कोटी रुपये झालेले आहेत. सो हा जो आहे ना, हा खूप कमी इन्व्हेस्टरांना भेटलेला आहे. कारण एक इन्व्हेस्टमेंट करण्याचा एक बिहेवियर पॅटर्न आहे आणि हा जगभरात सगळ्यांना ॲप्लिकेबल होतोय. तुम्ही आम्हीच काय तर जगभरात म्हणजे माणूस नावाच्या ह्या प्राण्याला सगळ्यांना ॲप्लिकेबल होतोय. हा बिहेवियर पॅटर्न जो आहे याच्यामुळेच ॲक्चुअली इन्व्हेस्टरला कमी रिटर्न भेटलेले आहेत. मग हे का कमी रिटर्न भेटलेले आहेत? तर तो इन्व्हेस्टर ह्या मार्केटच्या चढ-उतारामध्ये तो कन्सिस्टंटली थांबला गेला नाहीये त्या मार्केटमध्ये. आणि त्याच्यामुळंच टेक्निकली किंवा थेरॉटिकली रिटर्न जास्ती बनतात, पण ॲक्चुअली इन्व्हेस्टरचे रिटर्न तसे बनत नाहीत. हा बिहेवियर गॅप तज्ञांच्या लक्षात आलेला आहे. मग मला याच्यातून काय सांगायचं इथं, की जर एक कन्सेप्ट किंवा एक थिअरी जर अशी असेल, की हे इन्व्हेस्टर ह्या चढ-उतारामध्ये थांबत नाहीये, तो घाबरतो, त्याच्यामुळे तो एक्झिट होतो, रिडम्पशन करतो आपली इन्व्हेस्टमेंट आणि त्याला ह्या भीतीमुळं मोठा बेनिफिट जो भेटणार असतोय, तो भेटत नाहीये. मग ह्याच्याबद्दलचा जर तुम्ही आम्ही जर ह्याच्यामध्ये जर अवेअर झालो, ह्याच्याबद्दल जागृत झालो, तर खऱ्या अर्थानं हा पॅटर्न जो आहे बिहेवियरल गॅपचा म्हणजे ॲक्चुअली इन्व्हेस्टमेंट आपल्याला वाढवायची आहे, तो वाढवूच शकतो. तेव्हाच आपण वाढवू शकतो, जेव्हा ह्याच्याबद्दलचा अवेअर आपण होऊ. म्हणजे आपल्याला ह्याच्याबद्दलची जास्तीची माहिती होईल. जास्ती आपण ह्याच्याबद्दलचं चर्चा केली पाहिजे. घराघरात पुन्हा-पुन्हा याच्याबद्दलची चर्चा केली गेली पाहिजे. तरच याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढेल आणि तोच खऱ्या अर्थानं आजच्या या सेशनचा माझं प्रयोजन आहे. आणि तर कुठेतरी आपल्याला चांगले रिटर्न भेटतील. म्हणजे मार्केट डाउन झालं तरी पण आपण इन्व्हेस्टेड राहू, मार्केट अप राहिलं तरी पण आपण इन्व्हेस्टेड राहू आणि जेणेकरून लाँग रनमध्ये खऱ्या अर्थानं आपले जे काही गोल आहेत, ते गोल आपले पूर्ण करता येतील. ओके. सो हे सगळं कशासाठी करतोय आपण? इन्व्हेस्टेड राहतोय आपण, इन्व्हेस्टमेंट कंटिन्यूअसली करतोय. हे सगळं कशासाठी करतोय? सो मित्रांनो, हा फायनान्शियल फ्रीडमकडे जाण्याचा हा रोडमॅप आहे, की जो मला तुमच्याशी शेअर करताना जबरदस्त आनंद होतोय. कारण
ह्या 4 स्टेप्स आहेत. ह्या 4 स्टेप्स शिवाय मला तर माझ्या अनुभवातून हे दुसरी कोणतीही स्टेप मला वाटत नाही. त्याच्यामध्ये काय आहे, की पहिली स्टेप अशी आहे, की मेन ॲट वर्क म्हणजे माणूस पैशासाठी काम करतो. दुसरी आहे मेन अँड मनी ॲट वर्क म्हणजे माणूस आणि पैसा त्याच्यासाठी काम करतो. ही दुसरी स्टेज प्रॉपरली जर झाली, मॅनेज झाली, ज्याच्यामध्ये आपल्या पैशाचं डिसिप्लिन आहे, आपला खर्च काय करतो त्याच्यामध्ये एक डिसिप्लिन आहे आणि ही डिसिप्लिन सातत्यानं आपण मेंटेन ठेवतोय, तर ऑटोमॅटिकली आपल्याला आपले जे काही गोल्स आहेत, फ्युचर गोल्स आहेत, त्याच्याबद्दल ते पूर्ण होण्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी एक कॉन्फिडन्स राहतोय. आणि कॉन्फिडन्स राहिल्यामुळं आपल्याला पैशांबद्दलची चिंता राहत नाहीये आणि ज्यावेळेस आपल्याला पैशांबद्दलची चिंता राहत नाहीये ना, त्यावेळेस आपली नकळत कामाच्या ठिकाणी प्रॉडक्टिव्हिटी वाढते. मग हे ज्यावेळेस प्रॉडक्टिव्हिटी वाढते, त्यावेळेस आपण नकळत हे विचार करायला लागतो, की बाबा रे आपल्या आयुष्यात अजून महत्त्वाचं काय आहे? नाही का? लार्जर दॅन लाईफ किंवा एम बियॉन्ड एम काय आहे? हे विचार करायला लागतो. म्हणजेच आपल्याला खरं आपल्या आयुष्यात काय अचीव्ह करायचं आहे, हे विचार करायची त्यावेळेस फुरसत भेटते. हे कधी होतं, ज्यावेळेस खऱ्या अर्थानं फायनान्शियल स्ट्रेस राहत नाहीये, फायनान्शियल त्रास कोणताही डोक्यामध्ये नसतोय. त्याच वेळेस आपण खऱ्या अर्थानं आपल्याला नेमकं आपल्या आयुष्यात काय